बिग बॉस मराठीची खूप मोठी अपडेट येते. गेल्या काही दिवसापासून सगळीकडे ही चर्चा आहे की घरामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. कोणी सांगतंय आर.जे. सुमित येणार आहे, कोणी सांगतंय सौरभ चौगुले येणार आहे. पण मित्रांनो, नक्की कोणाची आहे ती बिग बॉसच्या घरात आज वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे? कारण आज बिग बॉसच्या घरात एक वाईल्ड कार्ड एंट्री झालेली आहे आणि ते तुम्हाला पाहायला सुद्धा मिळणार आहे. नक्की कोण गेलंय घरामध्ये? पाहूया व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सेव्हन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे. एवढ्या एक्सक्लुझिव्ह बातम्या तुमच्यासाठी घेऊन येतोय मित्रांनो. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका, कारण तुमची एक लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, जसं की म्हटलंय तशी वाईल्ड कार्ड एंट्री घरामध्ये झालेली आहे आणि ही जी वाईल्ड कार्ड एंट्री आहे ही अतिशय वेगळी वाईल्ड कार्ड एंट्री आहे. जी नावं चर्चेत होती त्यामधलं कोणीच आलं नाही. वेगळंच नाव जे आहे ते बिग बॉसच्या मेकर्सनी घरामध्ये ॲज अ वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आणलेलं आहे आणि ते नाव ऐकल्यानंतर तुम्ही सगळे सरप्राईज होणार आहात. तर नावं कोणाची चर्चेत होती? तर सगळ्यात जास्त नाव चर्चेत होतं आर.जे. सुमितचं. पण आर.जे. सुमित यांची वाईल्ड कार्ड एंट्री झालेली नाही आहे. असं कळतंय मित्रांनो, ज्या व्यक्तीची घरामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री झाली ते आहेत अभिजित बिचुकले. त्याचबरोबर अजून एक नाव समजतंय ते म्हणजे सौरभ चौगुले. पण जास्तीत जास्त शक्यता ही आहे की अभिजित बिचुकले यांची वाईल्ड कार्ड एंट्री झालेली आहे आणि त्याचबरोबर सौरभ चौगुलेची सुद्धा वाईल्ड कार्ड एंट्री झालेली आहे. या 2 नावामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. संध्याकाळी समजणार आहे की या दोघांपैकी नक्की कोण गेलंय घरामध्ये. समझने वाले को इशारा काफी है. कोणाची एंट्री झाली असेल कमेंटमध्ये सांगा. मी तर नाव सांगितले, ओळखा तुम्ही कोणाची एंट्री झाली ते. एंट्री झाली आहे फक्त आणि फक्त नेतेची. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.